नमस्कार मंडळी. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. NGO एक्सपेन्स डॉक्युमेंटेशन टूलकिट. हा विषय आपल्यासाठी घेऊन आले आहेत CA राम डावरे सर. बरोबर. आणि सरांनी त्यांच्या यूट्यूब सिरीजमधून NGOसाठी खूप उपयुक्त माहिती दिली आहे. विशेषतः जे लोक NGO चालवतात, अकाउंट्स पाहतात किंवा ऑडिटसाठी तयारी करतात, त्यांच्यासाठी ही माहिती सोनेरी संधी आहे. चला तर सुरुवात करूया. सरांनी सांगितलं की नो डॉक्युमेंट नो डिडक्शन. म्हणजेच जर तुमच्याकडे खर्चाचे कागदपत्र नसेल तर तो खर्च इन्कम टॅक्स किंवा CSR ऑडिटमध्ये मान्य होणार नाही. अगदी खरं. NGOला पारदर्शकता दाखवण्यासाठी आणि दात्यांचा विश्वास मिळवण्यासाठी नीट दस्तावेजीकरण ठेवणं खूप आवश्यक आहे. यासाठी फार मोठं सेटअप लागत नाही. साधं वाउचर बुक, फाईल सिस्टम, अगदी गुगल ड्राईव्ह सुद्धा चालेल. हवं तर व्यापार, झोहो बुक्स किंवा टॅलीसारखं सॉफ्टवेअर वापरता येतं. आणि वाउचरचे प्रकारही लक्षात ठेवायला हवेत. वाउचर पेमेंट, रिसीट वाउचर, जर्नल वाउचर आणि कॉन्ट्रा वाउचर. प्रत्येक खर्चासाठी योग्य नोंद असली की नंतर काही गोंधळ होत नाही. सरांनी सांगितले की वाउचरमध्ये तारीख, नाव, कारण, रक्कम, पेमेंटची पद्धत आणि पुरावा नीट लिहिलं पाहिजे. तसेच बिलं व रिसीट्स नीट फाईल करून ठेवणं खूप गरजेचं आहे. महिन्यानुहाय वर्गीकरण, एक्सेल रजिस्टर किंवा स्कॅन करून ड्राईव्हमध्ये अपलोड करणं, या सगळ्यामुळे ऑडिटसाठी लगेच तयारी होते. स्मार्ट टिप्सही छान दिल्या आहेत सरांनी. जसं की खर्चाचा उद्देश स्पष्ट लिहा, 3 कोटेशन्स घ्या, एका दिवसात 10,000 रुपयांपेक्षा जास्त कॅश वापरू नका आणि सर्व कागदपत्रांची कॉपी ठेवा. हो, आणि महिन्याला एक चेकलिस्ट तयार ठेवली तर NGOचं अकाउंटिंग नेहमी ऑडिट रेडी राहील. सरांनी अजून एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला, स्टाफ ट्रेनिंग. म्हणजेच आपल्या टीमला नमुना दाखवून शिकवायचं, SOP फाईल बनवायची आणि प्रॅक्टिस करून घ्यायची. आणि शेवटी त्यांनी खूप छान वाक्य सांगितलं, तुमच्या NGOची क्रेडिबिलिटी म्हणजेच तुमचं डॉक्युमेंटेशन. म्हणजेच शिस्त आणि साधं टूल वापरलं तरी तुम्ही एकदम प्रोफेशनल आणि विश्वासार्ह वाटता. तर मंडळी, ही होती NGO एक्सपेन्स डॉक्युमेंटेशन टूलकिटची थोडक्यात माहिती. आणि अशीच अजून उपयुक्त माहिती तुम्हाला CA राम डावरे सरांच्या यूट्यूब सिरीजमध्ये मिळेल. NGO चालवणाऱ्या सर्वांनीही नक्की बघावी. धन्यवाद. पुढच्या भागात भेटूया.